शहजादा. केलकेल्या डोळ्यांनी त्यानं वर पाहिलं. पत्र्याच्या दारातून बोचणारी उन्हाची तिरीप थेट त्याच्या चेहऱ्यावर येत होती. बहुतेक 10 तरी वाजले असतील. धडधड करत जाणाऱ्या लोकलच्या आवाजापेक्षा ही उन्हाची तिरीप जाम चिडचिड करायला लावायची. पलीकडे कोपऱ्यात बेवडा बाप उघडा बंब उताणा होऊन पडलेला दिसला. रात्रीचं आठवून संतापाची एक सणक मस्तकातून पार वरचे पत्रे भेदून आभाळागत गेल्यागत झालं. अवतीभोवती बघितलं. आई नव्हती. म्हणजे ती गेलीये कामावर. म्हणजे तिच्या ठरलेल्या नेहमीच्या घरी धुणी भांडी आणि लादी पुसण्याकरता. तशी तिच्या हातालाही चव होती. पण तिचा दरिद्री अवतार बघून तिला स्वयंपाकाचं काम कोणीच देईना. बऱ्याचदा रात्रीच्या उरलेल्या वरणाला सकाळी ती फोडणी देऊन कढवायची. तो जगातला सर्वात चविष्ट पदार्थ असावा असं त्याला नेहमी वाटे. अलकीसोबत तो त्या कढवलेल्या वरणासाठी नेहमी भांडायचा. अलका त्याची मोठी बहीण. तिला सारे अलकीच म्हणायचे. त्याला एकदम अलकीची आठवण आली आणि टचकन डोळ्यात पाणीच आलं. कशी असेल अलकी? पोटानं सिग्नल दिला. रात्री रडून रडून तो झोपी गेलेला न जेवताच. म्हणजे आई पण तशीच झोपली असणार. ती कामाला गेली, आपणही आता गेलंच पाहिजे या विचारानं उठला. कालची रक्कम बापानं नशेतच खिशातून ओरबाडून काढली होती. चोर खिशात तेवढी 10ची 1 नोट आणि 5-5ची 2 नाणी तेवढी वाचली होती. तेवढी सुरक्षित असल्याचं त्यानं चाचपडून बघितलं. 10:15 कुठल्याशा लोकलची अनाउन्समेंट कानावर पडली आणि तो तयारीला लागला. तोंडावर पाणी मारलं. बाहेरच्या न्हाणीघरात प्लास्टिकच्या अर्ध्या कापलेल्या बाटलीतली विठोबा दंतमंजनची पुडी घेऊन खसखसून दात घासले. वेळ झाला. आज भंगार जास्त नाही जमा करता येणार म्हणून आतल्या आत कळवळत होता. तशातच पोटात कावळ्यांचा गलकाही वाढला. खांद्यावर नेहमीच भंगार जमा करण्याचं तरटाचं पोतं घेऊन तो बाहेर पडला. मुजीबनं त्याचा ढेला केव्हाच चालू केलेला. नेहमीप्रमाणे वडापाव घेऊन खात खात शेवटच्या फलाटाला समांतर चालत त्याची नजर रशीद भंगारवाला घेऊ शकेल अशा कुठल्याही वस्तूचा शोध घेत होती. त्याला आवाज आला. ए हिरो इधर आ. डाव्या बाजूला त्याने बघितलं. शेवटच्या फलाटावर प्रसाधन ग्रहाच्या बाजूला लोखंडी बेंचवर मोहिनी होती. तिथे मोहिनी म्हणजे तृतीयपंथी दोस्त. याच भागात येता जाता दिसणारी. भडक मेकअप, गर्द लाल कलरची साऊथ पॅटर्नची साडी आणि तसलीच चमकदार बॅग खांद्यावर अडकवून टेचात बसलेली. आज त्याचा मूड नव्हता तिच्याशी बोलायचा. तो पुढेच निघाला. ए हीरो बैरा है क्या? तू आता क्या कि मैं जाऊं उधर? ती तणकाऱ्यातच बोलली. तिचा जिद्दी स्वभाव माहीत असल्यानं त्यानं विचार बदलला. इकडे तिकडे बघितलं. कुठलीही लोकल येत जात नव्हती. त्याने पटकन खाली उडी मारली. पुन्हा लोकलचा अंदाज घेत सराहितासारखा दोन्ही रूळ ओलांडून तो पलीकडे गेला. मोहिनीनं उठून हात दिला व त्याला वर ओढलं. क्यों रे मेरे वरुण धवन, आज ऐसा क्यों थोबड़ बना के जा रहा था? काय सांगावं. तो चूप होता. बेवड़े ने फिर तमाशा किया रात को. त्याने पडलेल्या चेहऱ्यानेच मानेने होकार भरला. ए हीरो इधर देख, तेरा बाप सुधरने वाला है नहीं. वो मरेगा तब भी तेरा और तेरे माँ का कुछ अच्छा होएगा. साले की सीना संदूक और बंदूक है. तूने 2-4 लाफे दिए ना उसको तो पानी भी नहीं मांगेगा हरामी. त्याला मोहिनीचं पटत होतं. मोहिनी नेहमी अशीच टेचात बोलायची. बेधडक, बिनधास्त. सुरुवातीला त्याला तिची भीती वाटायची. असल्या पुरुषी बायका त्यानं लहानपणापासून बऱ्याचदा बघितल्या होत्या. खूप कुतूहल, नवल वाटायचं त्याला. पण कधी बोलायचं काम नाही पडलं. पण त्या दिसल्या की चोरट्या नजरेनं तो त्यांचं वागणं बोलणं निरखत राहायचा आणि असंख्य प्रश्नांचे मोहळ त्याच्या मेंदूत घोंगावत राहायचे. मोहिनीला त्यानं पहिल्यांदा बघितलं
तेच मुळात रुद्रावतारात। याच फलाटावर एका ढेरपोट्या माणसाची गचांडी धरून शिव्यांनी त्याच्या आई बहिणीचा उद्धार करत चपलेनं बडवणारी मोहिनी त्यानं बघितली होती। तेव्हापासून तो जाम टरकूनच राहायचा तिला येता जाता रस्त्यात, क्या रे मेरी चिकने, किंवा ओय मेरी वरुण धवन असं म्हणत गालाला ती हात लावायची, तेव्हा एक किडसवाणी शिरशिरी त्याच्या अंगावर उमटत जायची। पण नंतर मात्र मस्त गट्टीत जमली तिच्याशी। हा दिसायला तसा तांबूस गोरा, पिंगट केस, मधाळ तपकिरी डोळे, गुलाबी लाल चुटूक ओठ। जन्माला तेव्हा सुईनीनेच बोट मोडून दृष्ट काढली होती नी आईला म्हटलं होतं म्हणे, तेरे घर को तो शहजादा आया है रे मालन। आईनंही जास्तीचे 50 रुपये आनंदाच्या भरात नफिसा दादीला दिले होते म्हणे। त्याच्या गोजीरवाण्या रूपामुळे लहानपणापासूनच शेजारी पाजारी त्याचे लाड करायचे। कामावर जाताना मालन शेजारच्या जोहरा म्हातारीकडे दुधाची बाटली आणि त्याला ठेवून जायची। म्हातारी ही खूप लाड करायची त्याचा, म्हणायची, मालन कैसा चांद जैसा बच्चा है रे, अगर ये मेरा सगा पोता होता ना तो इसका नाम मैं रखती महताब। आई असायची। आईनं मात्र त्याचं नाव सोयीचं ठेवलं होतं, समीर, नावावरून त्याचा धर्म कळू नये म्हणून। ही वस्ती मुस्लिम बहुल वस्ती कसली, स्टेशनच्या बाजूचे समांतर पत्र्याचे उभारलेले खुराडेच जणू। मालनचं गाव कोकणातलं, 3 बहिणी 1 भाऊ, ही तिसरी। पहिलीला जेमतेम बरं घर मिळालं, दुसरी मात्र एका कोळ्याचा हात धरून पळून गेलेली। त्यामुळे तिसऱ्या मालनला लग्नासाठी खूप अडथळे आले। मालन गोरीगोमटी सुंदर, पण जातीत गणगोतात हे सगळं पसरल्याने स्थळ सांगून येत नव्हतं। शेवटी थोराड वाटणाऱ्या नशेकरी भास्करच्या गळ्यात माळ घालावी लागली। एका मुस्लिम मित्राच्या मदतीने तो मुंबईत राहायचा अंधेरी स्टेशन बाजूच्या एका झोपडपट्टीत। नंतर बांद्र्याच्या स्टेशन शेजारी त्यानं बिराड हलवलं। आधी पत्र्याच्या खोलीत भाडं देऊन राहायचा। कालांतराने तो मुस्लिम मित्र दुसऱ्या शहरात निघून गेला, तेव्हा जुजवी रकमेत भास्करला ही पत्र्याची खोली देऊन गेला। भास्करच्या ऐकलेल्या खातीप्रमाणेच तो अट्टल बेवडा निघाला। पहिली अलका व नंतर समीर झाला। हळूहळू संसाराचं पूर्ण जू तिच्या एकटीच्या खांद्यावर आलं। अलका 4थी पर्यंत म्युन्सिपाल्टीच्या शाळेत गेली। मग ती देखील शाळा सोडून 4-2 घरी झाडू पोछा करायला लागली। भास्कर कुठल्याशा गोडाऊनमध्ये हमाली करायचा। वाढत गेलेल्या नशेमुळे त्याची मजुरी त्यालाच पुरत नव्हती। मग घरात असलं नसलं त्याला कमी पडायला लागलं। मालनला मारझोड करून पैसे हिसकावणं हा त्याचा नित्ययोग झाला होता। मुलीचं आयुष्य बर्बाद होतंय हे मालनला कळत होतं। निदान समीर तरी शाळेत जावा आणि चांगला घडावा असं तिला वाटायचं। मुंबईत 4 जीवांना पोसून शिक्षण देणं म्हणजे चैनच। आजूबाजूचे मुन्ना, लतीफ, मुश्ताक कचरा व भंगार गोळा करायचे। त्या बदल्यात रशीदकडून कधी 80 कधी 100 रुपये ते मिळवायचे। मालनला मदत म्हणून एक दिवस शाळा बुडवून समीरनंही भंगार गोळा केला आणि घसघशीत 70 रुपये त्याला मिळाले। भास्कर पोराच्या कर्तृत्वावर खूप खुश झाला। त्याच्या नशापानाची सोय करणारा घरात तिसराही माणूस तयार झाला होता। समीरची शाळा मात्र सुटली ती कायमची। भास्कर आता तिघांनाही मारझोड करायचा, पैसे हिसकावून घ्यायचा, नशेत अन्नही फेकून द्यायचा। मग लेकरं उपाशी निजायची। त्याचं आणि अलकीचं सतत उंदीर मांजरासारखं चालायचं। पण अलकी आई इतकीच माया भावावर करायची। एव्हाना ती 14ची झाली होती। 4 पोरीत उठून दिसण्या इतपत रूपवान होती। नीट खायला प्यायला नी वेणीफणी करायला मिळाली असती तर ती मराठी पिक्चरच्या हिरोईन गत दिसली असती। एके दिवशी मोईन अन विलासने घरात कोणी नसताना तिच्यावर जबरदस्ती केली। शेजारची सायरा आरडाओरडा करून धावली म्हणून वाचली। पण रात्री भास्करनं, हरामजादी तूच नखरे दाखवून बोलावलं असलं पाहिजे त्या दोघांना, नाक कापाय निघाली हरामी असं म्हणत काळं निळं होई तोपर्यंत तिला मारलं।
भविष्यातला अनर्थ ओळखून मालन दुसऱ्याच दिवशी भावाकडे जाऊन भाऊजाईच्या हातापाया पडून कोकणात तिला सोडून आली. निघताना एक शब्दही न बोलता स्पुंदत स्पुंदत दोन्ही हात तिनं समीरच्या गालावरून मायेने फिरवले होते. तेच तिचं शेवटचं दर्शन. त्याची कोकणातली मामी म्हणजे कज्जाकबाई. या कोवळ्या लेकराकडून सगळं काम करून घेऊनही खाण्यापिण्याची आबाळ करायची म्हणे. शेजारच्या सायराच्या मोबाईलवर कुठून तरी तिनं लपून फोन केला तेव्हा सायरानं मालनला सगळं सांगताना त्यानं हे ऐकलं होतं. युनिफॉर्ममधली टायसुटातली पोरं शाळेत जाताना बघून आतून त्याला भडभडून यायचं. एकदा एक टीचर घरी येऊन RTI असं काहीतरी भास्करला सांगत होती. समीरला शाळेत पाठवा बोलली, पण बापाने तिला हाकलून लावलं होतं. समीर नेहमीच आघाशी नजरेनं शाळेत जाणाऱ्या पोरांचा डौल निरखत बसायचा. भंगार गोळा करता करता अल्लादीनचा चिराग मिळाला तर तो कल्पनाच करायचा. एक चांगलं घर, सगळ्या सुखसोयी. आईला मग धुण्या भांड्याने हात नाही झिजवावे लागणार. त्या कज्जाक मामीच्या झिंज्या नारळाच्या झाडाला बांधून अलकीला राजकुमारीच्या वेशात परत आणायला मी जिनीला सांगेल आणि बापाला बाटलीत बंद करून बँडस्टँडच्या समुद्रात फेकायला सांगेल. त्याच्या कल्पनेला किनाराच नव्हता. अल्ताफकडे टीव्हीवर भाग मिल्का भाग बघताना आपणही असं काहीतरी बनावं आणि घराचं दारिद्र्य दूर करावं असं त्याला वाटून गेलं. त्याला स्वप्नही अशीच विचित्र पडायची. तो स्कूल युनिफॉर्ममध्ये धावत धावत जाऊन स्कूल बस पकडतोय नि हात निसटून तो खाली चिखलात पडतोय. थांबा थांबा असं म्हणेपर्यंत बस दिसेनाशी होते. बँडस्टँडला गेल्यावर बांद्रा वेस्टचा पॉश एरिया बंगलोज बघून बांद्रा ईस्ट इतकं गरीब भुके कंगाल का असावं असं त्याला वाटत राही. मी भास्करच्याच घरात का जन्मलो असेल? ईस्टला पत्र्यांचे कबूतर खुराडे आणि वेस्टला हायफाय माणसांची घरं असं देवाने का केलं असावं? पण अजूनही त्याच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नव्हतं. काल रात्री मात्र कहरच झालं. नशेत धूत भास्करने पैसे तर हिसकावून घेतलेच, पण शिजवलेलं सगळं अन्नही फेकून दिलं आणि अडवणाऱ्या मालनचा जोरात गळा आवळला. मालनने डोळे पांढरे केले. काही कळायच्या आत समीरनं साला हरामी भास्कर असं म्हणत त्याला जोरचा धक्का दिला. आधीच नशेत असल्यानं त्या धक्क्यानं भास्कर पत्र्याच्या भिंतीवर आदळला. 2 क्षण सावरल्यावर मालननं बापावर हात उगारतो हलकट असं म्हणत फाडकन त्याच्याच गालात लावली. हमसून हमसून रडत न जेवताच तो झोपला होता. ती हकीकत ऐकून मोहिनी परत म्हणाली, तेरी माँ भी एड़ा बाजार है. तेरी जग्गो मैं होती ना तो फक्त धक्काच नहीं तो उसका सर भी फोडती. तिच्या याच निडरपणाचं त्याला कौतुक वाटायचं. 2-1 वर्षापूर्वी म्हणजे समीर 10 वर्षाचा असताना 45चा उस्मान समीरला घरी बोलवायचा आणि त्याचे लाड करायचा. लाड करता करता नको तिथे स्पर्श करायचा. समीरलाही तसंच करायला लावायचा. त्याला काही कळत नव्हतं, पण ते सगळं करताना किळस येऊन तो रडवेला व्हायचा. हे सांगावं कोणाला कळतही नव्हतं. नुकताच मोहिनीशी तो नीट बोलायला लागला होता. एकदा न राहून त्याने हे सगळं मोहिनीला सांगितलं आणि मोहिनीनं उस्मानला भर चौकात चपलेनं बदलून साऱ्या लोकांना उस्मानचे हे चाळे ओरडून सांगितले. तेव्हापासून उस्मान त्याच्याकडे बघत पण नव्हता. एके दिवशी का कोण जाणे, मोहिनी नंतर स्वतःच हमसून हमसून रडायला लागली होती. समीर तिला प्रश्न विचारून भंडावून सोडायचा, पण ती नेमक्याच प्रश्नांची सोयीची उत्तरं द्यायची. मेरे साथ भी मेरे चचा ने ऐसेच किया था बचपन में. असं ती एकदा म्हणाली. मैं लड़का पैदा हुई थी. मोहन नाम था मेरा. अच्छे खानदान से थी. औरत के माफिक चलती बोलती थी. मेकअप करती थी. तो बाप ने 14 साल की उम्र में धक्के मार के निकल दिया मेरे को. गुरु माँ ने मेरे को नया जीवन दिया. एवढंच ती एकदा ओघात बोलून गेली होती. एवढ्या आनंदात दिसणाऱ्या मोहिनीच्या काळजात खूप मोठा खड्डा असावा असं त्याला वाटून गेलं. तेव्हापासून मोहिनीबद्दल अनामिक आत्मीयता त्याला वाटू लागली होती. तू अच्छे घर में पैदा होता ना तो सच में शहजादे जैसाच दिखता, पण कहा और कैसे हालात में पैदा होना ये अपने हाथ में थोडीच आहे असं म्हणत
टचकन कडा ओल्या व्हायच्या तिच्या. आज मात्र रात्रीची ती हकीकत तिला सांगताना समीरला एकाच वेळी अतीव दुःख आणि चीड येत होती. त्याच तिरीमेरीत मोहिनीचा निरोप घेऊन तो भंगार गोळा करायला निघाला. मुळातच उशीर झालेला. एप्रिलचा सूर्य मी म्हणत होता. दमट कुबट वातावरणात भंगारातून रात्रीचं जेवण तो शोधत होता. आईकडचे पैसे रात्रीच हिसकावलेले. आता पुढच्या हप्त्यातच तिचे पैसे मिळतील हे त्याला ठाऊक होतं. जेवढे पैसे मिळतील तेवढ्यात तांदूळ तेल घेऊन आईला तिखट भात बनवायला तो सांगणार होता. दिवसभर उपाशीच होता तो, पण रात्री आईसोबत पोटभर जेवूया या कल्पनेनं त्यानं भुकेला रोखून धरलेलं होतं. आज 70 रुपये आले आणि आनंदाने उड्या मारत घरी येत असताना रस्त्यात सईदाच्या दुकानातून त्यानं तेल तांदूळ घेतले. मालन दरवाजातच बसून होती. काहीही न विचारता समीरनं सांगितलं, दिवसभराची भूक लागलीये, मस्त तिखट भात बनव. असं म्हणून तो अल्ताफकडे टीव्ही पाहायला निघून गेला. तिखट भाताच्या कल्पनेनंच त्याच्या तोंडाला पाणी सुटायला लागलेलं होतं. साऊथचा दे मार पिक्चर बघण्यात रममान असतानाच सायराच्या कलकलाटानं तो दचकला. केवळ सायराच एक उरली होती भास्कर आणि मालनच्या मध्ये पडणारी. बाकीचे तर रोजचेच मडे असा विचार करून ढुंकूनही पाहत नसायचे. सायराचा कल्ला म्हणजे घरातच राडा झालाय तर तो धावतच आला. घरात शिरला. बघतो तर काय, मालनने शिजवलेला भात इतस्ततः सांडलेला. भास्कर नशेत धुंद होऊन मालनचा गळा दाबत जनावरासारखा ओरडतोय. सायरा छोड छोड उसको असं म्हणत त्याला थांबवते, पण आज जणू शैतानच भास्करमध्ये घुसलेला. सायराच्या डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तोच दणकन भास्करच्या डोक्यात काहीतरी बसलं. भास्करनं मालनच्या गळ्याभोवतीचे हात सोडले आणि तो डाव्या कडेवर पडला. डोळे सताड उघडे आणि डोक्याखालून रक्ताचा मोठा ओघळ व्हायला लागला. समीरनं मसाला वाटायचा वरवंटा त्याच्या डोक्यात घातलेला होता. या अल्लाह! सायरा जागेवरच थबकली. मालन सुन्न होऊन जागेवरच गोठली. समीर मात्र उभा होता, कुठल्याही पश्चातापाविना. संतापानं त्याच्या नाकपुड्या फुरफुरत होत्या. छाती भात्यासारखी थपापत होती. सायरा दुसऱ्याच क्षणी सावरून बोलली, मालन, मैं बोलती वैसेच कर अब, नहीं तो इस बेवड़े के वास्ते बच्चे की जिंदगी खराब हो जाएगी. मैं बोलेगी कि मेरे सामने ये नशे में झगड़ते झगड़ते गिर गया सर के बल. तू चुप रहना. ऐ समया, जा जा तू बाहर, कुछ मत बोलना किसी को. समीर त्याच आवेशात खोलीतून बाहेर पडला. मुजीबच्या ठेल्यापुढून थेट स्कायवॉकवर चढून तो चालू लागला. डोक्याच्या वारुळातून जणू विचारांच्या असंख्य मुंग्या बाहेर पडल्या होत्या. जणू अंगभर पसरून सर्वांगाला कडकडून चावा घेत होत्या. मालनने फोडलेला हंबरडा, नंतरचा विलाप आणि सायराचा कलकलाट लोकलच्या धडधड आवाजातही त्याला अस्पष्टसा ऐकू येत होता. बांद्रा ईस्टच्या भुके कंगाल दरिद्री साम्राज्यातला हा शहजादा शाईने तळवे माखण्याची स्वप्ने बघत होता. आज त्याचे तळवे खरंच माकले होते, पण शाई मात्र लाल होती. सबस्क्राईब करा गझल मित्र यूट्यूब चॅनलला आणि प्रेस करा घंटीचं बटन आपल्या आवडीचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी.